ओके, सो आपण क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 4 इथे गिवन आहे. अ टेबल ऑफ व्हॅल्यू ऑफ एफ जी एफ डॅश अँड डी डॅश जी डॅश इज गिवन. इथे टेबल दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यात डिफरंट डिफरंट फंक्शनच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर एक्सची व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यांनी 2, 4, 6, एफ ऑफ एक्स 1, 3, 5, जी ऑफ एक्स 6, 4, 2, एफ डॅश ऑफ एक्स मीन्स एफ ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असेल त्याला आपण एफ डॅश ऑफ एक्स म्हणतो, त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि जी ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असेल तो असेल जी डॅश ऑफ एक्स. आणि एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 2 असेल त्यावेळेस जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह -4 आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी टेबल दिलेलं आहे. तर या टेबलचा यूज करून हे जे त्यांनी क्वेश्चन्स विचारले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सो आपण वन बाय वन या क्वेश्चन्सकडे जाऊया. सो क्वेश्चन नंबर 1 इथे आहे. इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू f of g of x, then find r dash of 2. सो आता गिवन क्वेश्चन मध्ये त्यांनी दिले r of x आणि विचारले r dash of 2. म्हणजे r of x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, त्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. तर याला डिफरन्शिएट केल्यानंतर हे होऊन जाईल r dash of x इज इक्वल टू d by dx of f of g of x. तर याला डिफरन्शिएट करू. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एफ हे एक वेगळं फंक्शन आहे, जी एक वेगळं फंक्शन आहे. तर फंक्शनमध्ये फंक्शन आहे म्हणजे हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर पहिले आउटसाइडला जे फंक्शन आहे त्याचं डिफरन्शिएशन करूया. ते येईल एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि देन जे ब्रॅकेटमध्ये आहे त्याचं डिफरन्शिएशन करूया. जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन येऊन जाईल जी डॅश ऑफ एक्स. तर हे भेटलं आपल्याला आर डॅश ऑफ एक्स. बट आपल्याला त्यांनी विचारलंय आर डॅश ऑफ 2. म्हणजे जर एक्सच्या ठिकाणी आपण 2 पुट केलं, एक्सची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर इथे आपल्याला मिळेल आर डॅश ऑफ 2, जे की आपल्याला फाइंड आउट करायचं. तर जिथे जिथे तुम्हाला एक्स दिसतंय तिथे आपण 2 पुट करणार आहोत. एफ डॅश ऑफ जी ऑफ 2, जी डॅश ऑफ 2. त्याच्यानंतर तर जी ऑफ 2 जर टेबलमध्ये ऑब्झर्व केलं तर जी ऑफ एक्सच्या टेबलमध्ये 2 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6. म्हणजे मी याला असं लिहू शकतो एफ डॅश ऑफ 6. त्याच्यानंतर जी डॅश ऑफ 2, जी डॅश ऑफ एक्स मध्ये 2 च्या एक्सच्या व्हॅल्यूमध्ये जर व्हॅल्यू पाहिली तर ती येते 4. म्हणजे जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू येईल 4. त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ 6 म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स मध्ये आपण 6 ची व्हॅल्यूज पाहिजे. सो 6 इथे, सो एफ डॅश ऑफ एक्स मध्ये ते येईल -4. सो इथे आन्सर येईल आपल्याकडे. सो इथे येईल आपल्याकडे -4 इंटू 4. दॅट मीन्स फायनल आन्सर इज 16. ओके, सिमिलरली आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सो सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यात त्यांनी विचारलं आहे आर ऑफ एक्स दिले आपल्याला इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स, फाइंड आर डॅश ऑफ 4. आर डॅश ऑफ 4 फाइंड आउट करायचं म्हणजे पहिले आपल्याला आर डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करावं लागेल, म्हणजे या फंक्शनला डिफरन्शिएट करावं लागेल. सो आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, तर इथे जी एक फंक्शन आहे, एफ एक वेगळं फंक्शन आहे. तर पहिले आपण पहिल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन घेऊ, जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स ॲज इट इज. देन 3 प्लस एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन घेऊया. 3चं डेरिव्हेटिव्ह येईल 0. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स. देन आपल्याला आर डॅश ऑफ एक्स नाही विचारलं, आर डॅश ऑफ 4 विचारलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 4 पुट करावं लागेल. सो आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. तर बाय युझिंग टेबल आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4
म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये 4 ची व्हॅल्यू चेक करायची, ते येते 3. त्याचप्रमाणे एफ डॅश ऑफ 4 म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स मध्ये 4 ची व्हॅल्यू चेक करायची, ते येते 5. सो इथे येऊन जाईल जी डॅश ऑफ 3 प्लस 3 6 इंटू 5. जी डॅश ऑफ 6 म्हणजे जी डॅश ऑफ एक्स मध्ये 6 ची व्हॅल्यू जर चेक केली आपण तर ती येते 7. सो 7 इंटू 5. तर याचं फायनल आन्सर येईल 35. ओके. सिमिलर वे मध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सो क्वेश्चन नंबर 3. त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे एस ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली आहे एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स आणि विचारलंय एस डॅश ऑफ 4. तर सिमिलर वे मध्ये आपण याचं डिफरन्सिएशन करू. एस डॅश ऑफ एक्स एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ एक्स, देन ब्रॅकेटमध्ये जे आहे त्याचं डिफरन्सिएशन बाय युजिंग चेन रूल. 9चं डिफरन्सिएशन येईल 0 कॉन्स्टंट आहे मायनस एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्यानंतर एक्सच्या ठिकाणी आपण 4 पुट करूया. सो एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 मायनस एफ डॅश ऑफ 4. सो एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ 4 बघूया. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे 3. त्याच्यानंतर मायनस एफ डॅश ऑफ 4 बघूया. सो एफ डॅश ऑफ एक्स मध्ये 4 चेक करा, त्याची व्हॅल्यू येते 5. सो इथे आलं एफ डॅश ऑफ 6 इंटू मायनस 5. सो एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू चेक करूया. सो एफ डॅश ऑफ एक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू 6 असताना त्याची व्हॅल्यू -4. सो -4 इंटू -5. सो याचं फायनल आन्सर येऊन जाईल +20. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 4 कडे. त्याच्यात त्यांनी दिले आपल्याला एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. तर त्याच्यात विचारलंय एस डॅश ऑफ 6. तर याला डिफरन्शिएट करूया. एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स. देन बाय युजिंग चेन रूल जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन येईल जी ऑफ एक्स. आपल्याला ॲट व्हॅल्यू 6 ला विचारलंय. सो एस डॅश ऑफ 6 इज इक्वल टू जी डॅश ऑफ जी ऑफ 6 जी डॅश ऑफ 6. बाय युजिंग टेबल आपण हे फाइंड आउट करूया. सो जी ऑफ 6 म्हणजे जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू वेन एक्स इज 6 ती आहे 2. म्हणजे इथे होऊन जाईल जी डॅश ऑफ 2. देन जी डॅश ऑफ 6 जी डॅश ऑफ एक्स मध्ये 6 ची व्हॅल्यू आहे 7. सो जी डॅश ऑफ 2 बघूया. सो जी डॅश ऑफ 2 दॅट इज 4. सो 4 इंटू 7 दॅट इज 28. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी आपल्याला गिवन दिलेला आहे एफ डॅश ऑफ 3 दॅट इज -1. जी डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 5. देन जी ऑफ 2 इज इक्वल टू 3. आणि फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. आणि विचारला आहे फाइंड आउट dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 2. सो आता y गिवन दिलेला आहे y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. तर याला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू, इथे एफ आणि जी हे वेगळे फंक्शन आहेत. दॅट मीन्स इट इज अ कॉम्पोजिट फंक्शन. सो पहिले आपण याला डिफरन्शिएट करू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स देन इंटू जी ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन दॅट इज जी ऑफ एक्स.
जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आता dy बाय dx फाइंड आउट केलंय, बट आपल्याला x इज इक्वल टू 2 ला ते फाइंड आउट करायचंय. सो dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 2, म्हणजे जिथे तुम्हाला x दिसते तिथे आपण 2 पुट करूया. ओके. आता गिवन मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिले g ऑफ 2. चेक करूया. g ऑफ 2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी? 3 दिले. तर इथे आपण लिहू शकतो f डॅश ऑफ 3. देन g डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू दिली 5. सो f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली -1. सो फायनल आन्सर इथे येऊन जाईल -5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये त्यांनी गिवन दिलंय h ऑफ x अंडर रूट 4 f ऑफ x प्लस 3 g ऑफ x. गिवन मध्ये त्यांनी दिलेलं आहे f ऑफ 1 दिलंय आपल्याला, 4 दिलंय, g ऑफ 1 दिलंय, 3 दिलंय, f डॅश ऑफ 1 दिलेला आहे, 3 आहे ते, g डॅश ऑफ 1 आहे 4. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? फाइंड आउट करायचंय h डॅश ऑफ 1. h डॅश आल्यामुळे आपल्याला पहिले याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, h डॅश ऑफ x. आता रूट आलेला आहे, तर आपल्याला माहिती आहे रूटचा डिफरन्शिएशन असतो 1 डिवायडेड बाय 2 रूट. सो हे येऊन जाईल 1 डिवायडेड बाय 2 रूट. रूट मध्ये जे फंक्शन दिले ते ॲज इट इज लिहून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर रूट मध्ये जे फंक्शन आहे त्याचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. सो आपण घेऊया ते डायरेक्टली. 4 कॉन्स्टंट आहे, f ऑफ x चं डिफरन्शिएशन येऊन जाईल f डॅश ऑफ x प्लस 3 कॉन्स्टंट आहे, g ऑफ x येऊन जाईल g डॅश ऑफ x. ठीक आहे. त्यांनी आता विचारलंय h डॅश ऑफ 1 विचारलंय आपल्याला. तर आपण ती व्हॅल्यू पुट करू. x च्या ठिकाणी 1 पुट करू. सो h डॅश ऑफ x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट 4 f of 1 plus 3 g of 1 into 4 f dash of 1 plus 3 g dash of 1. आपल्याकडे गिवन मध्ये व्हॅल्यूज आहेत त्या पुट करू सगळ्या. सो 2 अंडर रूट 4, f ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस 3 इंटू g ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 3 इंटू 4 f डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू गिवन दिलेली त्यांनी 3 प्लस 3 g डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. सो कॅल्क्युलेशन करूया इथे. 1 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट 4 इंटू 4 16 प्लस 3 इंटू 3 9 इंटू 12 प्लस 12. सो इथे आपल्याला मिळेल 24 डिवायडेड बाय 2 अंडर रूट 25. सो इथे कॅन्सल होईल हे. अंडर रूट 25 मीन्स नथिंग बट 5. सो फायनल आन्सर इथे येऊन जाईल 12 डिवायडेड बाय 5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 कडे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये त्यांनी विचारलंय फाइंड द x कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व. कर्वचं इक्वेशन दिलंय y इज इक्वल टू साइन 2x मायनस 2 साइन x 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 2 पाय. तर x ची जी व्हॅल्यू आहे ती 0 टू 2 पाय याच्यामध्ये आहे. इक्वल टू 0 पण असेल ती. आणि आणखी दिलंय dy बाय dx इज इक्वल टू 0 आहे. ओके. सो आपण याला डिफरन्शिएट करूया. dy बाय dx इज इक्वल टू
साइन 2x डिफरन्शिएशन येऊन जाईल cos 2x, देन 2x डिफरन्शिएशन येऊन जाईल 2 मायनस 2 साइन x डिफरन्शिएशन येऊन जाईल cos x. तर त्याच्यानंतर dy बाय dx इज इक्वल टू cos 2x ला मी कन्वर्ट करतो. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इथे अँगल 2x आहे आणि इथे अँगल x आहे, तर पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ते एकाच अँगलमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर cos 2x ला जर अँगलला जर x मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला आहे cos 2x चा किंवा cos 2 थिटाचा म्हणू शकताय तुम्ही. आता cos 2 थिटाचे आपल्याकडे इन टर्म्स ऑफ साइन मध्ये आहे, इन टर्म्स ऑफ कॉस मध्ये आहे, बट इथे यूज करताना आपल्याला कॉस मध्ये यूज करायचं. वाय? बिकॉज बाकी सगळे जे आहेत ते कॉस मध्ये, तर आपल्याला त्याला कॉस मध्येच कन्वर्ट करावं लागेल. तर cos 2 थिटा असतो 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. सो याला आपल्याला लिहिता येईल 2 cos स्क्वेअर x मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर 2, हे मल्टिप्लिकेशन मध्ये होतं ते, मायनस 2 cos x. सो dy बाय dx इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x. आता dy बाय dx इज इक्वल टू 0 गिवन दिलेलं आहे. सो 0 इज इक्वल टू 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2. जर तुम्ही क्वेश्चन कडे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे इन टर्म्स ऑफ कॉस मध्ये. तर त्याला मी असं लिहू शकतो 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2 इज इक्वल टू 0. तर cos x ला काही वेळासाठी तुम्ही x कन्सिडर करू शकताय तुमच्या सिम्प्लिफिकेशन साठी. सो ते होऊन जाईल 4x स्क्वेअर मायनस 2x, किंवा त्याला y कन्सिडर करा, x ऑलरेडी आहे आपल्याकडे, सो आपण cos x ला y कन्सिडर करू. सो 4y स्क्वेअर मायनस 2y मायनस 2 इज इक्वल टू 0. तर याचे फॅक्टर्स पडतील 4y स्क्वेअर मायनस 4y प्लस 2y मायनस 2 इज इक्वल टू 0. सो याच्यामधून आपल्याला 4y कॉमन काढता येईल, सो y मायनस 1, आणि याच्यामधून आपल्याला 2 कॉमन काढता येईल जिथे आपण ग्रुपिंग केली ते. सो y मायनस 1 इज इक्वल टू 0. नाउ y मायनस 1 कॉमन घेऊया. सो y मायनस 1 इंटू सेकंड ब्रॅकेट 4y प्लस 2 इज इक्वल टू 0. सो सेपरेट केलं तर y मायनस 1 इज इक्वल टू 0, 4y प्लस 2 इज इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू मायनस 2 बाय 4. So y is equal to 1, y is equal to minus 1 by 2. Now y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, दॅट इज cos. त्याला म्हणता येईल मग cos x is equal to 0 or cos x is equal to minus 1 by 2. जर तर ऑब्झर्व केलं cos x 0 कधी राहतं, cos x 0 आपल्याकडे cos x ची व्हॅल्यू 0, म्हणजे त्याला असं लिहिता येईल मला cos x is equal to cos pi by 2. cos pi by 2 ला त्याची व्हॅल्यू 0 येते, म्हणजे इथे आपल्याला x ची व्हॅल्यू जी आहे ती लिहिता येईल pi by 2. नाउ आता cos x मायनस कधी राहतं, तर आपण चेक करू. आपल्याकडे जे ट्रिग्नॉमेट्रिक आहे त्याच्यात आपण क्वाड्रंट आहे त्याच्यात कसं कन्सिडर करतो, ऑल स्टुडंट, यस फॉर साइन अँड त्याचा रेसिप्रोकल कोसेक, ऑल स्टुडंट टेक टॅन अँड कॉट त्याचा रेसिप्रोकल कॉपी फॉर कॉस अँड सेक. म्हणजे हे जे लिहिलेले आहे या क्वाड्रंट मध्ये ते पॉझिटिव्ह राहतील, बाकी रेस्ट ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक रेशो निगेटिव्ह राहतील. तर आता कॉस निगेटिव्ह कुठे कुठे,
तर कॉस निगेटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये, कारण फोर्थ क्वाड्रंटमध्ये तर ते पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट आणि फोर्थ मध्ये ते पॉझिटिव्ह आहे. इथे राहतं पाय. तर मग आपल्याला इथे टू केसेस मिळतील, म्हणजे कॉस फर्स्ट, जर फर्स्ट सेकंड क्वाड्रंट मध्ये विचार केला तर पाय मायनस कॉस 1/2. 1/2 कधी मिळतं आपल्याला, कॉसचा अँगल म्हणजे रेफरन्स अँगल तो मिळतो पाय/3 ला. सो पाय मायनस पाय/3 इज इक्वल टू -1/2 मिळेल, किंवा कॉस पाय प्लस पाय/3 याला पण आपल्याला -1/2 मिळेल. म्हणजे हे दोन्ही अँगल आपल्याला कन्सिडर करावे लागतील. सो x इज इक्वल टू पाय/2. देन याला जर सॉल्व्ह केलं तर ते येईल कॉस क्रॉस मल्टीप्लाय 3π minus pi, that is 2π/3 is equal to -1/2, or cross multiply 3π plus 5, that is cos 4π divided by 3 is equal to -1/2. So x च्या व्हॅल्यूज इथे आल्या, x is equal to π/2, 2π/3, 4π/3. सो आपल्याला या तीन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. त्यांनी इथे विचारलंय 0 to 2π मध्ये सांगा. तर या तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या 0 to 2π मध्ये बिलॉंग करतात. तर याचे हे जे सोल्युशन आहे त्या तिन्ही व्हॅल्यू होत्या, x इज इक्वल टू π/2, x इज इक्वल टू 2π/3 और x इज इक्वल टू 4π/3. या तिन्ही पैकी कोणते इथे सोल्युशन असू शकते. तर हे तुमचं फायनल आन्सर होऊन जाईल. येस, थँक्यू.